प्रोजेक्ट मूल्यांकनावरून एफटीआयमध्ये झालेल्या गोंधळानंतर आज याविषयी काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं. मात्र जॉईंट सेक्रेटरी आणि संचालक यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन सकारात्मकच निर्णय होईल अशी आशा विद्यार्थी व्यक्त करतायत. याविषयी अधिक माहिती सांगतायत आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार. एफटीआयच्या विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टच्या पुनर्मूल्यांकनावरून काल जो काही गोंधळ झाला त्यानंतर एफटीआयच्या संचालकांनी जॉईंट सेक्रेटरीशी चर्चा करून आपण निर्णय घेऊ असं सांगितलं होतं. परंतु आज जर आपण इथे बघितलं एफटीआयमध्ये सगळे विद्यार्थी आलेले आहेत, परंतु संचालकांच्या कार्यालयामध्ये मात्र चर्चेची तशी कुठलीही चिन्ह दिसत नाही आहेत. एकूणच काल झालेल्या गोंधळानंतर नक्की संचालक आणि जॉईंट सेक्रेटरी यांच्यामध्ये काय चर्चा होते आणि त्यातून मूल्यांकनावरती काय निर्णय निघतो आणि काय आदेश काढले जातात याच्यावरती खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु सध्या तरी चर्चेची कुठलीही चिन्ह इथं दिसत नाही आहेत. काही विद्यार्थी इथे जमलेले आहेत. मात्र या सगळ्यामध्ये एक वेगळाच रंग जो आहे तो विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला एक आलेला दिसतो आपल्याला. एकूणच विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी मिनिस्ट्री असं काही करत आहे का असा एक प्रश्न या माध्यमातून पडलेला दिसतो. माझ्याबरोबर आता अमेय गोरे आहे. अमेय, काय सांगशील, काल हा जो काही गोंधळ झाला त्यानंतर आता तुमच्या आंदोलनाची नक्की कुठली दिशा तुम्ही ठरवलेली आहे आणि खरं तर आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी असं काही सरकार करतंय का, काय वाटतं तुम्हाला? मिनिस्ट्री म्हणजे ही मालक आहे का संस्थेची? नाही, ती ट्रस्टी सारखी आहे. त्यामुळे आम्हाला असंच जाणवलं, पाठराबे सरांना आम्ही हेच विचारलं की जर स्टुडंटचे इंटरेस्ट आणि पॉलिटिकल इंटरेस्ट हे जर क्लॅश झाले तर तुम्ही कोणाची बाजू घेणार? तुम्ही आमच्याशी बोलणार पण नाही का? तर 6-7 तास साधारण आम्ही त्यांच्याशी संपूर्णपणे शांतपणे चर्चा करत होतो की तुम्ही उत्तर तर द्या, अकॅडमिक काउन्सिलची मीटिंग तर बोलवा, जॉईंट सेक्रेटरीना विचारा तरी मिनिस्ट्रीच्या की कशामुळे होत आहे, आम्हाला जस्टिफिकेशन तर द्या. तर त्यांनी एकदा जस्टिफिकेशन दिलं नाही. वरून ऑर्डर म्हणजे ही एक अशी चेन आहे की ह्यांना विचारलं तर म्हणतात माझ्या हातात नाही, त्यांना विचारलं तर म्हणतात माझ्या हातात नाही. तर मला असं वाटतं की खरं म्हणजे अशा पद्धतीने आम्हाला अडकवल्यामुळे घेराव खरं आमच्या अवतीभोवती आहे, कारण आमच्याकडे काही चॉईसच नाही. एकूणच या सगळ्या आंदोलनाची दिशा आता कुठे जाते पुढे हे आपल्याला बघायचे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.